शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. अवघे काही दिवस उरलेले आहेत. अर्थसंकल्प अधिवेशन मांडलं जाणार आहे. कसं पाहता एकंदरीत? नाही एकदम फर्स्ट डे अत्यंत सुरळीत कामकाज सुरू आहे. संपूर्ण काम चांगल्या पद्धतीने होतं आहे. शेतकऱ्यांचे, सामान्य माणसांचे, सर्वांचेच प्रश्न अत्यंत प्रभावीपणे या अधिवेशनामध्ये मांडल्या जातात आणि ते सोडवल्या सुद्धा जात आहेत. त्यामुळे अधिवेशन खूप सुरळीत सुरू आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आता युद्ध पण सुरू झालेलं आहे आणि काल एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बऱ्याच जणांना UAE वरून आणि त्यांना मुंबईमध्ये परत आणण्यात आलेलं आहे. आणखी काही विमानं ज्यातून हे सगळे भारतीय जे अडकले आहेत UAE मध्ये पुन्हा मुंबईमध्ये येणार आहेत. बघा, अडचणीच्या प्रसंगी सर्वात अगोदर जाऊन जाणारा नेता जर कुठला राज्यामध्ये असेल तर तो एकनाथ शिंदे आहे आणि हे सर्वसामान्य माणसाला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे अडचणीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतात. हे आजपर्यंत आपण महाराष्ट्राने पाहिलं आणि देशाने बघितलेलं आहे. मग तो काश्मीरचा विषय असेल किंवा आजचा विषय असेल, युद्धाचा विषय असेल, या सर्व प्रसंगामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्त्वाची आणि तेवढी जबाबदारीची, जी एका राज्यकर्त्याला जबाबदारी पाहिजे, ती जबाबदारीची भूमिका माननीय एकनाथ शिंदे निभावल्यामुळं एवढ्या कमी कालावधीमध्ये राज्यात नाही देशामध्ये हा माणूस लोकप्रिय आणि फार लोकप्रिय झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय BSR कंपनी जी आहे तिच्यावरती आता कारवाईची मागणी वारंवार केली जाते. विमानं सुद्धा त्यांची रद्द करण्यात आलेली आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. एक मोठा खुलासा त्यांनी केला. एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते दावोसला जात होते आणि इराणच्या पट्ट्यातून जाताना त्यांना परवानगी नव्हती, पण तिथनं विमान नेण्याचं जे कारस्थान आहे ते BSR कंपनीने केलं आणि मग धमकी देण्यात आली की जे फायटर जेट आहे त्याने हे विमान उडवण्यात येईल, त्यामुळे रस्ता बदलून मग हे विमान नेण्यात आलं. कशा पद्धतीनं पाहता एकंदरीत? काय त्यांच्या बोलण्यात तर सत्यता असेल तर फार गंभीर विषय आहे आणि सरकारने खरंच खूप तातडीनं याच्या सर्व खोलामध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे युद्ध सुरू आहे, दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपवर गर्दी होते, तेलाचे दर भडकलेले आहेत आणि त्यामुळे काय नेमकं आव्हान सरकारकडून करण्यात येणार आहे? हे बघा, केंद्र सरकारकडून या ठिकाणी वारंवार राज्य सरकारकडून सांगितलं जाते की तेल साठा आमच्याकडं मुबलक आहे, 2 महिने पुरेल एवढा तेल साठा आहे. त्यामुळे आज पॅनिक होण्याची गरज नाही. लोकांनी, माझी विनंती की लोकांनी अशा पद्धतीनं पेट्रोल पंपावर वगैरे वगैरे कुठेही गर्दी करू नये. 2 महिन्याचा साठा आपल्याकडं पुरेसा आहे. नक्कीच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी मांडली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.